नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या निधीपैकी महानगरपालिकेतील प्रशासक तथा आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी बेकायदेशीरपणे दलित वस्ती 50% पेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 10,20,27,739 रुपये इतका निधी खर्चून 41 कामे तांत्रिक मान्यतेने व प्रशासकीय मान्यतेने टेंडर प्रक्रिया राबवून या निधीचा गैरवापर केल्यामुळे संबंधितांवर चौकशी समिती नेमून योग्य ती कडक कारवाई करून मागासवर्गीय समाजाला न्याय मिळावा अशी मागणी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी बहुजन समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे एक निवेदन सादर केले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जो सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेला गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झालेला होता आणि त्या सर्व घटनाक्रमाची पडताळणी केली असता मला अशी माहिती मिळाली की अनिता मोहन वनखंडे ह्या 2 वर्ष सभापती होत्या. त्या 2 वर्षाच्या काळामध्ये किमान 30-33 कोटी रुपये हे वर्षाला त्यांना 2 वर्षासाठी 60-65 कोटी रुपये निधी मिळाला. त्यानंतर प्रशासकीय काळामध्ये 22 कोटी रुपये 24-25 सालासाठी मिळाला. पण इतक्या मोठ्या प्रमाणात शासनाकडून निधी मिळत असताना तो निधी ज्या वंचित समाजासाठी, ज्या मागासवर्गीय दलित समाजाच्या वाड्या वस्त्या आहेत त्यांचा विकास करण्यासाठी, त्यांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, दळणवळणाची साधनं उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करणं अपेक्षित होतं. पण त्या पद्धतीनं झालेलं दिसून येत नाही. आणि सांगलीचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सन्माननीय यांच्या न्यायालयामध्ये या सर्व घटनाक्रमाचा मी एक याचिका दाखल केलेली होती. त्या याचिकेमध्ये आपण स्पष्टपणे मागणी केलेली होती की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेचा निधी मूळ ठिकाणी दलित वस्तीच्या ठिकाणी न वापरता तो इतरत्र ठिकाणी वापरून या निधीचा अपव्यय केलेला आहे आणि हा निधी पळवून नेऊन वंचित दलित बहुजन समाजावर अन्याय केलेला आहे अशा पद्धतीचा आपण मागणी केली होती. आणि यामध्ये या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. यामध्ये आपण प्रतिवादी माननीय जिल्हाधिकारी सो तत्कालीन आणि प्रशासक तथा आयुक्त सो तत्कालीन या दोघांना आपण पार्टी केलेलं होतं. आणि 9 एप्रिल 2026 रोजी माननीय न्यायालयाने यामध्ये आदेश पारित केलेला आहे की दाखल असलेल्या दाव्याला अनुषंगानं या सर्व 41 कामाची 10,27,739 रुपयांच्या कामांना आपण स्थगिती मागितली होती. त्या कामांना स्थगिती का देण्यात येऊ नये म्हणून माननीय तत्कालीन जिल्हाधिकारी आणि प्रशासक तथा आयुक्त यांना इश्यू समन्स नोटीस माननीय न्यायालयाने काढलेले आहेत. आणि त्यासाठीच आपण आज ही आपल्या पत्रकार बांधवांसमोर सांगतोय की याच प्रकरणी मी जतचे भाजपचे आमदार आणि बहुजनांचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे की गोपीचंद पडळकर साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हा विषय निदर्शनास आणून येणाऱ्या चालू वर्षातला जो निधी येणार आहे त्या निधीचा अपव्यय अशाच पद्धतीनं होऊ नये अशा संदर्भात आपण एखादा आदेश शासन स्तरावरून काढावा अशा पद्धतीची मागणी आपण केलेलं निवेदन पडळकर साहेबांना दिलेलं आहे. तसेच मला सांगायला दुर्दैव वाटतं ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं हा निधी दिला जातो पण आज सांगलीमध्ये ज्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्या पुतळ्याला या 3-4 वर्षामध्ये 1ही रुपया या महापालिकेच्या ह्या मागासवर्गीय विभागानं किंवा सभापतींनी खर्च केला नाही. ही बाब खरं तर निषेधार्ह आहे की ज्या महामानवाच्या नावानं निधी येतो त्यांनाच तुम्ही उपेक्षित ठेवता, त्यांच्या समाजाला उपेक्षित ठेवता. ह्या गोष्टी योग्य नाहीत. आणि आपण 24-25 सालाच्या निधीसाठी सांगलीच्या न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता. पण आता अनिता मोहन वनखंडे ह्या 2 वर्ष सभापती होत्या सलग, त्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची काही कामं झालेली आहेत का याची चौकशी करून कडक कारवाई करण्यासंदर्भात आपण माननीय
उच्च न्यायालयामध्ये येणाऱ्या 8 दिवसामध्ये याचिका दाखल करणार आहोत, अशा पद्धतीची मी माहिती देतो.